हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अंजलीज ब्लॉग्स. तर फ्रेंड्स, आम्ही चाललो होतो वजिराबादमध्ये शॉपिंग करण्यासाठी. आपला आवडतीचा विषय म्हणजे शॉपिंग. चला तर मग निघालो आम्ही साईबाबा कमानच्या मधातून. मस्त राईट साईडला आकृती हॉटेलकडून मस्त पुलाकडे जायचं. आता मोंड्यामध्ये जायचं आहे. मग मोंड्यामधून आपल्याला वजिराबाद पकडायचं आहे. मग आहे ना, बबूला बघा ना किती क्यूट दिसते आणि तिला इतकं बाहेर बघायला छान वाटते. कशी बघते बघा. आता आम्ही आणि पाऊस तर बापरे सांगताच कामा नाही. कुठं पाऊस पडायला की इथं आपल्या पुलाला नांदेडला येऊन पाणी साचायला एवढं बघा किती मोठं पाणी आलं. काहीच सांगता येत नाही या पावसाचं, कधी बी यायला आहे. आणि ड्रेस बघायला होतं की एवढे छान दिसायला दुरून, पण मला ना कपडाच आवडला गेला. कपडा इतका बेकार वाटायला ना, काय माहिती. छान छान आहेत कपडे, सगळे छान आहेत, फॅशनेबल आहेत. पण आम्ही घेतले 2 टॉप. मग गेलो समोर जैन मंदिरपाशी आणि मग पिल्लूला आणि बबूला घेतले सॉक्स. तर आता थंडी बी आली तर सॉक्स इम्पॉर्टंट आहेत. आता शाळेला बी लागतात आणि पिल्लूला बी लागतात तसं रात्रीच्याला झोपता वेळेस. तर मग काय घेतले, मग मी फ्लॅक्स करते मस्तपैकी. बघा फ्रेंड्स, कसा लुक वाटते माझा गावरानी, नक्की सांगा. चला तर मग म्हणजे दीदीनं सांभाळलेलं आहे माझ्या बब्बूला आणि मम्मीनं घेतलं आहे पिल्लूला. किती मस्त बुड्डी बाल बघत चालली आहे बघा माझी पिल्लू. बाय बाय पिल्लू, चालली आहे समोर तू, बाय बाय पिल्लू. मी खूप मजा घेते दोघांची, खूपच लाड करते. आणि मग हे मला चाळण्या दिसल्या रांगोळीच्या, हे मी नंतर घेते येता वेळेस. हे बघा आम्ही आलो आहे आता गाड्यावरती. गाड्यावर मला का की लेकरांचे कपडे छान भेटतात, तसे मस्त कपडा बी छान भेटतो आणि लुक बी छान येतं कपड्यांनी. 2 जोडे घेतले बबूला घरी वापरण्यासाठी, नाईट शर्ट नाईट पॅन्टसारखे. तर मी तिनं ड्रेस घालत होती म्हणून मी बबूला घेतलं माझ्याजवळ आणि आम्ही मस्त रील करत होतो आमची. आणि मग काय, मला हे ड्रेस आवडला पर्पल कलरचा, पण तो झाला थोडासा लहान वाटत होता, कारण की आता 1 महिन्यानेच ती अजून वाढेल म्हणून मी घेतला नाही ते. मग आहे ना दीदी घेतली आणि मग तिच्यासाठी बघले कपडे, ते फिक्स झाले. मग तिला घेतला आहे गोल्डन कलरचा. आणि हे बघा 30 रुपयामध्ये छोटंसं मंगळसूत्र, माझं सोन्याचं मंगळसूत्र ते जे होतं लग्नाला घातलेलं, ते ना बबूनं तिच्या पप्पा देखतच तोडलं होतं. मग आता त्याला ओवायचं म्हणून तोरक हे मंगळसूत्र घातलं. मग हनुमानचं मंदिर दिसलं आम्हाला मस्त, तिथं आम्ही काहीतरी घेऊ लागलो थोडंसं. तर हे चल म्हणलं पिल्लूला चल. आणि हे बघा त्याला घ्यायची होती आईस्क्रीम बघली की मग इथं आहे ना बबूला बी दूध पाजलं. इथं थोड्या बाया दिसत होत्या, मस्त झाकून वगैरे केलं सगळं. आणि बबू बघा तिकडं आईस्क्रीम घ्यायला गेला आहे आणि हिचं बी पोटपूजा व्हायली आहे. मग आम्ही आलो सगळं काम करून इकडं. तर मला घ्यायचे होते रांगोळीचे. मग आणि किती रुपयाला, 10 रुपयाला एक, आणि ते मोठंवाले 20 रुपयाला. मला खूप सारे वस्तू होत्या मला घ्यायच्या होत्या, पण नका म्हणलं उगं फालतूच्या होऊन जातील सगळ्या वस्तू. मला एकदा नाद लागला घ्यायचा की मी काही बी घेतच राहते बघा. हे बघा मस्त धुंडायले, आता सारखेच दिसायलेत मला. काय चालण्या खराब जरी झाल्यात तरी बघू घ्यावं लागतात, नाही तर छिद्र पडलेले असतात. माझी बब्बू झोपली तेव्हाच दूध पिऊन झोपली होती ती, तर इतर घेत आलो. मग आम्ही खाल्ली शेवपुरी आणि भेल खाल्ली दीदीने. आणि हे बघा हे मिरिंडा आणि कोकोकोला कुडून पिला. तर गुरु महाराजांचा रथ येणार होता, तर हे अन्नदान करत होते सगळे, म्हणजे खाण्यासाठी पिण्यासाठी ठेवलं होतं थोडंसं. आणि हे बघा इथे तुम्हाला एक गोष्ट दिसेल पण मी नाही घेणार नाव. आणि बघा आणि मस्तपैकी आम्ही फिरलो, घोडे बघले, रथ बघला आणि दर्शन घेतलं गुरु महाराजांचं. आणि घोड्यांना तो सोन्या चांदीचे दागिने होते, बापरे बाप किती भारी वाटत होते. आणि बबूला बघून मस्त प्रसाद द्यायला आली एक लेडी आणि ते छान वाटलं. रथ बघा किती भारी सजवला आहे, मस्त दर्शन घेतलं आम्ही. ते खूप पुरा रथ जाईपर्यंत आम्ही दर्शन घेतलं, पण मी याच्यामध्ये व्हिडिओमध्ये थोडं दाखवू शकले. तर गाईज आम्ही आलो होतो घरी आणि ड्रेस 2 घेतलेले. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाय.